वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी आज 3 आरोपींना बावधान पोलिसांनी शिवाजीनगर कोर्टामध्ये हजर केलेलं आहे। खरं तर याविषयी अत्यंत संवेदनशीलपणे तपास सुरू आहे। आपल्यासोबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि तपास अधिकारी अनिल विभूते सर आहेत। सर नेमकं काय सांगाल, नेमका तपास कुठपर्यंत आलेला आहे? या गुन्ह्यात आतापर्यंत 5 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। त्यातील नवरा, नणंद आणि सासू यांना सर्वप्रथम 17 तारखेला अटक केल्यानंतर न्यायालयात हजर केलेलं आहे। न्यायालयाने सुरुवातीला 21 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी दिलेली होती। 21 तारखेला आपण पुन्हा पोलीस कस्टडी वाढवून मागितलेली होती, ती 26पर्यंत होती। आज पुन्हा न्यायालयात हजर केलं। न्यायालयाकडे आम्ही नवीन काही मुद्दे आज सादर केले। त्याच्यावर परत न्यायालयाने पुन्हा 2 दिवस 28 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी आरोपींची दिलेली आहे। खरं तर वैष्णवीला अनेक ज्या गोष्टी आहेत त्या दिल्या होत्या हुंडा म्हणून, त्यातल्या काय काय गोष्टी आपण जप्त केलेल्या आहेत आणि आणखी काही जप्ती होऊ शकते का? याच्यात वैष्णवीला लग्नामध्ये फॉर्च्युनर दिलेली होती, त्यानंतर एक ॲक्टिवा दिलेली होती। या दोन्ही वाहनं जप्त करण्यात आलेली आहेत। तिला लग्नामध्ये हुंड्यामध्ये चांदीची भांडी दिलेली होती, ती चांदीची भांडी देखील हस्तगत करण्यात आलेली आहेत। आणि सोनं दिलेलं होतं 51 तोळं सोनं, ते फेडरल बँकेत ते गोल्ड लोन केलेलं आहे। त्याच्या बाबतीत आपण बँकेशी पत्रव्यवहार केलेला आहे आणि ते सोन्यावर जे कर्ज उचललं होतं त्याचे कागदपत्र प्राप्त करणार आहे। परंतु हे जे राजेंद्र हगवणे आहे किंवा त्यांचा जो मुलगा आहे सुशील हगवणे यांनी अनेक ठिकाणी जो आहे तो प्रवास केला होता जिल्ह्यामध्ये, त्या ठिकाणच्या ज्या गाड्या आहेत प्रवासादरम्यान वापरण्यात आलेल्या त्या किती आपण जप्त केलेल्या आहेत, आणखी काही जप्त होऊ शकते का? राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे हे गुन्ह्यातील आरोपी गुन्हा दाखल झाल्यानंतर पसार झालेले होते। ते पसार झालेल्या कालावधीत त्यांनी प्रवासासाठी जी वाहनं वापरली त्यामध्ये एक थार, एक इंडिवर आणि एक बलेनो अशी 3 वाहनं आत्तापर्यंत जप्त केलेली आहेत। जर अजून कोणती वाहनं निदर्शनास आली ती देखील जप्त करणार आहोत। अशी माहिती मिळते की ज्यांनी त्यांना फरार होण्यासाठी मदत केली, वाहनं दिली, त्यांना देखील आपण ताब्यात घेतले। काय चौकशी दरम्यान समोर आलेलं आहे आणि किती जणांना ताब्यात घेतलेलं आहे? या बाबतीत जो मुद्दा समोर येतोय तो सर्व मुद्दे आम्ही व्हेरीफाय करतोय, प्रत्येकाचा रोल काय आहे आणि त्या अनुषंगानं ज्यांना ज्यांना भेटले त्यांच्याकडे चौकशी चालू आहे। पण आत्ता किती जण ताब्यात घेतलेत चौकशीसाठी? असे रोज आपण चौकशीला लोक घेत असतो आणि बोलवत असतो आणि त्यांचे टिप्पण नोंदवून त्यांच्याकडे तपास करून त्या पद्धतीनं पुढे त्याचा रोल निष्पन्न करून आत्तापर्यंत आम्ही 19 साक्षीदारांचे जबाब नोंदवलेले आहेत। आणि या प्रवासादरम्यान ज्यांच्याकडे ते गेलेले होते असे ज्या ज्या ठिकाणी थांबले होते त्या प्रत्येकाला या गुन्ह्याच्या अनुषंगाने त्यांनी काय माहिती दिली किंवा माहिती होती की नव्हती, त्याचा त्या गुन्ह्यात सहभाग आहे की नाही याची खात्री करणं चालू आहे। खरं तर तुम्ही तपास अधिकारी आहात या केसमध्ये। निलेश चव्हाणच्या बाबत किती पथकं आतापर्यंत रवाना करण्यात आली, कधीपर्यंत अटक होईल असं वाटतं? निलेश चव्हाणच्या बाबतीत 5 पथकं शोध घेत आहेत। तो मिळून येताच त्याला लवकरच अटक केली जाईल। खरं ते तपास अधिकारी आहेत, बावधन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल विभूते आहेत। त्यांच्या मते ज्या ज्या व्यक्तीच्या संपर्कात राजेंद्र हगवणे आले त्या त्या व्यक्तींना आम्ही चौकशीसाठी बोलवत आहोत आणि त्यांच्याकडे तपास करत आहोत। त्याचबरोबर निलेश चव्हाण प्रकरणी देखील 5 पोलिसांची जी पथकं आहेत ती रवाना करण्यात आलेली आहेत आणि लवकरात लवकर त्याला देखील अटक करण्यात येईल। कॅमेरामन गोपाल हरणेसह कृष्णा पांचाळ, बावधन, पुणे।